बाजार उघडताच आज सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली असून चांदी तब्बल 4,000 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे। अशा परिस्थितीत आजचे ताजे सोने चांदीचे भाव काय आहेत ते जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या सर्वात विश्वसनीय गोल्ड जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण आज आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात एकच वेळी घडलेल्या अनेक मोठ्या घडामोडींमुळे सोन्या चांदीच्या किमतींवर पुन्हा एकदा मोठा दबाव निर्माण झाला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अमेरिका इराणमधील वाढता संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतीतील मोठी उसळी, भारताचा वाढलेला महागाई दर आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेचा सोन्या चांदीच्या भावावर नेमका काय परिणाम झाला आहे। तसेच येणाऱ्या दिवसात सोने चांदी आणखी स्वस्त होणार की पुन्हा महाग होणार, तज्ञांचा अंदाज काय आहे आणि खरेदीदारांनी सध्या कोणती रणनीती ठेवावी याचीही सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। यासोबतच आम्ही तुम्हाला तुमच्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे अचूक दर तसेच चांदीचे ताजे भाव सांगणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला योग्य वेळी योग्य दरात सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे, तुमच्या मते 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची योग्य किंमत किती असायला हवी आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात खाली कमेंटमध्ये नक्की लिहा। तसेच रोजच्या रोज सोने चांदीचे अधिकृत आणि ताजे भाव सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या तर चला मित्रांनो, जाणून घेऊया आजचा चांदीचे ताजे भाव काय आहे। 1 ग्रॅम चांदीचा भाव 220 रुपये, 8 ग्रॅम चांदीचा भाव 1,760 रुपये, 10 ग्रॅम चांदीचा भाव 2,200 रुपये, 1 किलो चांदीचा भाव 2,20,000 रुपये। कालच्या तुलनेत चांदीच्या दरात प्रति किलो 4,000 रुपयांनी घसरण झाली आहे। चला तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी सविस्तरपणे समजून घेऊया की अखेरात सराफा बाजारात अशा कोणत्या वादळी घडामोडी घडल्या आहेत ज्याचा थेट परिणाम सोने चांदीच्या भावावर झाला आहे। आज आठवड्याच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सराफा बाजारात प्रचंड खळबळ उडाली असून सोने चांदीच्या किमतींवर पुन्हा एकदा मोठा दबाव पाहायला मिळत आहे। या संपूर्ण उलाढापालथी मागे प्रामुख्याने 4 मोठ्या जागतिक आणि देशांतर्गत घडामोडी कारणीभूत ठरल्या आहेत। यातली पहिली आणि सर्वात मुख्य घडामोड म्हणजे पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण दरम्यान अत्यंत भयानक स्तरावर पोहोचलेला लष्करी संघर्ष होय। अमेरिकन लष्कराने इराणच्या किनारपट्टीवरील संरक्षण यंत्रणा, क्षेपणास्त्र केंद्रे आणि उत्तर भागातील तळांवर मोठे हवाई हल्ले चढवले आहेत। तसेच नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणारे इराणचे एक तेलवाहू जहाजही निकामी केले आहे। याला प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन, जॉर्डन आणि कुवेतच्या दिशेने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागल्याने संपूर्ण युद्ध पेटले आहे। या लष्करी कारवाईमुळे होर्मुझ समुद्रधुनीतील इंधन पुरवठा धोक्यात आला असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा प्रचंड भडका उडाला आहे। सलग चौथ्या दिवशी तेजी नोंदवत ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $88 आणि अमेरिकन कच्चे तेल $80 पार गेले आहे, तर काही अहवालांनुसार ते $100 दिशेने कूच करत आहे। दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे या इंधन संकटामुळे जागतिक बाजारात निर्माण झालेली महागाईची भीती। जरी नुकताच अमेरिकेचा महागाईचा डेटा काहीसा मऊ असला आणि उत्पादक किंमत निर्देशांक मर्यादित राहिल्याने अमेरिकन डॉलर किंचित मऊ असला तरी कच्च्या तेलाच्या या नव्या भडक्याने गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा एकदा व्याजदर वाढीच्या धोक्याकडे वळवले आहे। महागाई वाढल्यास अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदरात आणखी वाढ करेल। या चिंतेमुळे सोन्यासारख्या विना व्याज देणाऱ्या सुरक्षित मालमत्तेऐवजी गुंतवणूकदार इतर पर्यायांकडे वळत आहेत। परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड सुमारे 1% घसरून $4,030 प्रति औंसच्या खाली आले आहे, तर जागतिक चांदी देखील 1% घसरून $58 वर आली आहे। तिसरी आणि भारतासाठी अत्यंत धक्कादायक ठरलेली देशांतर्गत घडामोड म्हणजे भारताचा जाहीर झालेला ताज्या महागाईचा डेटा होय। भारताचा ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच किरकोळ महागाईचा दर अचानक वाढून 4.38% पोहोचला आहे। जानेवारी 2025 नंतर पहिल्यांदाच भारताची महागाई रिझर्व्ह बँकेच्या 4% निर्धारित लक्ष्याच्या पार गेली आहे। देशांतर्गत बाजारातील ही वाढती महागाई भारतीय रिझर्व्ह बँकेला आगामी पतधोरणात व्याजदर वाढवण्यास भाग पाडू शकते। या शक्यतेमुळे स्थानिक बाजारात प्रचंड सावधगिरी पसरली असून किरकोळ बाजारातील मागणी सुस्तावली आहे। चौथी घडामोड म्हणजे आशियाई शेअर बाजारात तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली मोठी घसरण आणि ताइवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या त्रैमासिक निकालांपूर्वी बाजारात निर्माण झालेली कमालीची अस्थिरता होय। जागतिक बाजारातील ही नफा वसुली, खनिज तेलाचा भडका, देशांतर्गत वाढलेली महागाई आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती या सर्व घडामोडी एकत्र आल्यामुळे आज भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या किमतींवर कमालीचा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे। यासोबतच आज भारतीय सराफा बाजारानुसार 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत ते जाणून घेऊया। 1 ग्रॅम सोन्याचा भाव 11,005 रुपये, 8 ग्रॅम सोन्याचा भाव 88,040 रुपये, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,10,050 रुपये, 100 ग्रॅम सोन्याचा भाव 11,05,000 रुपये।
यासोबतच आता जाणून घेऊया 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव. पण त्याआधी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सोन्याची पुढची दिशा काय असेल आणि येणाऱ्या दिवसात सोने चांदी आणखी स्वस्त होणार की महागणार? कमोडिटी विश्लेषकांच्या मते आगामी काळात सोने चांदीची वाटचाल प्रचंड चढउतारांची आणि आव्हानात्मक राहण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात दिसत असलेली घसरण ही इंधन संकटामुळे वाढणारी महागाई आणि सोन्याचे सुरक्षित आकर्षण या दोन्हीमधील संघर्षाचा परिणाम आहे. सोन्याची पुढची दिशा मुख्यत्वे 2 घटकांवर अवलंबून असेल. पहिला घटक म्हणजे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे धोरण. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांच्या भूमिकेनंतर आगामी सप्टेंबर महिन्यात व्याजदर वाढ होण्याची शक्यता अजूनही 50% वर्तवली जात आहे. जर व्याजदर वाढले तर डॉलर मजबूत होऊन सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅमला 1000 ते 2000 रुपयांची तात्पुरती घसरण पाहायला मिळू शकते. दुसरा घटक म्हणजे अमेरिका इराण युद्ध आणि कच्च्या तेलाचा भडका. जर हा संघर्ष अधिक चिघळला आणि कच्चे तेल प्रति बॅरल $100 पार गेले तर जगभरात महागाईचा उद्रेक होईल. अशा मंदीच्या आणि युद्धजन्य परिस्थितीत गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळतील, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोने सर्व जुने विक्रम मोडीत काढून थेट 1,45,000 ते 1,50,000 रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार करू शकते. परंतु चीनची मध्यवर्ती बँक आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून होत असलेली सोन्याची विक्रमी खरेदी या दरांना खालच्या पातळीवर मोठा आधार देईल. थोडक्यात सांगायचे तर आगामी सणासुदीचे आणि लग्नसराईचे दिवस पाहता बाजारातील ही घसरण ग्राहक आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी खरेदीची एक सर्वोत्तम सुवर्ण संधी ठरेल. त्यामुळे घाई न करता टप्प्याटप्प्याने खरेदीचे नियोजन करणे फायदेशीर ठरेल. यासोबतच आता आपण भारतीय सराफा बाजारानुसार आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत त्यावर एक नजर टाकूया. 1 ग्रॅम सोन्याचा भाव 13,064 रुपये. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,04,512 रुपये. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,30,640 रुपये. 100 ग्रॅम सोन्याचा भाव 13,06,400 रुपये. याच्या सोबतच आता जाणून घेऊयात मित्रांनो आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव नक्की काय चालले आहेत. त्याआधी सर्व ग्राहकांना आमचा एक सल्ला आहे की जेव्हाही आपण सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी तपासणी करूनच खरेदी करा. सोन्याची शुद्धता पटवण्यासाठी नेहमी हॉलमार्क पाहूनच खरेदी करा. सोबतच आपल्याला सांगू इच्छितो की ह्या व्हिडिओमध्ये सोने चांदीचे होलसेल भाव सांगितले गेले आहेत, म्हणून प्रत्यक्ष खरेदीवेळी या भावावर आपल्याला 3% GST आणि मेकिंग चार्ज वेगळा द्यावा लागेल. आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव खालील प्रमाणे आहेत. 1 ग्रॅम सोन्याचा भाव 14,200 रुपये. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,13,600 रुपये. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,42,000 रुपये. 100 ग्रॅम सोन्याचा भाव 14,20,000 रुपये. महत्वाची सूचना, सोन्या चांदीतील गुंतवणूक ही पूर्णपणे बाजारातील जोखमींवर आणि जागतिक घडामोडींवर अवलंबून असते. त्यामुळे कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या नोंदणीकृत फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्या आणि त्यानंतरच आपला निर्णय निश्चित करा. धन्यवाद.